नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी आहे जान्हवी दळवी आणि माझ्या चॅनलचं नाव आहे श्रावणी अँड वेदिका. आजचा दिवस खूप खास आहे. बऱ्याच दिवसापासून प्लॅनिंग सुरू होतं आणि फायनली तो दिवस आला. तर मंडळी, रात्रभर ट्रेनचा प्रवास करून आत्ता आम्ही पोचलो आहोत हॉस्पेस स्टेशनवर. इथून हम्पी एकदम जवळ आहे. आणि हम्पी फिरण्यासाठी आम्ही पुढील 2 दिवसासाठी ही गाडी केली होती. आत्ता आम्हाला चांगलीच भूक लागली आहे आणि आम्ही आलो आहोत तिथल्या सर्वात फेमस जागी, द मँगो ट्री रेस्टॉरंट. असं म्हणतात की हम्पीची ट्रिप या रेस्टॉरंटला भेट दिल्याशिवाय अपूर्णच आहे. इथलं वातावरण बघा किती रिलॅक्सिंग आहे. खाली बसून जेवणाची सोय, ती जुनी लाकडी मांडणी आणि आजूबाजूला असलेली हिरवळ एकदम चिल सीन आहे. आम्ही मागवली आहे इथली साऊथ इंडियन थाळी. बघून तोंडाला पाणी सुटले. चला तर मग पटकन जेवून घेतो आणि सांगतो तुम्हाला कशी चव होती ती. मंडळी, जेवण तर खूपच छान होतं. आत्ता आपण चाललो आहोत विजय विठ्ठल मंदिरला भेट देण्यासाठी. विजय विठ्ठल मंदिरात पोहोचण्यासाठी इथे बॅटरी कार ऑपरेटर आहेत. पर हेड 15 रुपये घेऊन ते मंदिराजवळ आपल्याला नेऊन सोडतात. मंडळी, आत्ता मी अशा ठिकाणी उभी आहे जे हम्पीचं हृदय मानलं जातं, विजय विठ्ठल मंदिर. 15व्या शतकात बांधलेलं हे मंदिर केवळ दगड नाही तर कारागिरांचा एक चमत्कार आहे. चला तर मग माझ्यासोबत या अद्भुत वारशाचं दर्शन घेऊया. हे बघा, हे आहे प्रसिद्ध स्टोन चॅरियट, दगडी रथ. भारताच्या 50 रुपयाच्या नोटवर जे चित्र आहे ते हेच मंदिर आहे. याची चाकंसुद्धा फिरतात असं म्हणतात. आणि इथे आहेत ते ऐतिहासिक म्युझिकल पिलर्स. म्हणतात की या खांबांवर संगीताचे 7 स्वर ऐकू येतात. सध्या सुरक्षितता कारणास्तव याला हात लावण्यास बंदी आहे आणि नुसतं पाहूनही याची भव्यता जाणवते. विजय विठ्ठल मंदिर फिरून झाल्यावर आम्ही गेलो आमच्या रूमवरती. चला तुम्हाला देते आमच्या रूमची टूर. आम्ही थांबलो होतो गौतम रिसॉर्टमध्ये. डोंगराच्या पायथ्याशी मस्त रिसॉर्ट बांधला आहे. त्याच्यामध्ये टेंट, हट,
कॉटेजेस, बांबू हाऊस असे वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स अवेलेबल आहेत. रिसॉर्टमध्येच मस्त त्यांचं एक रेस्टॉरंट आहे. मस्त बैठक व्यवस्था, टी व्ही, म्युझिक सगळं बघून खूप मन प्रसन्न झालं. मंडळी, हम्पीच्या या ऐतिहासिक सफरीत आता आपण अशा ठिकाणी आलो आहोत त्याला खूप धार्मिक महत्त्व आहे. माझ्यासमोर जो डोंगर दिसतो आहे तो आहे अंजनाद्री पर्वत. असं मानलं जातं हे भगवान हनुमानाचं जन्मस्थान आहे. चला तर मग 575 पायऱ्या चढून जाऊया आणि बघूया वरून दिसणार अद्भुत नजारा. साधारणतः 570 ते 580 पायऱ्या आहेत. चढायला 20 ते 30 मिनिटे लागतात. अंजनाद्री पर्वत हे तुंगभद्रा नदीच्या पलीकडे अनेक उंडी भागात आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 4 नंतर येथे जाणे उत्तम, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही. येथे प्रवेश फी विनाशुल्क आहे. वरतून दिसणारा नजारा खूपच छान दिसतो.